जय भीम. शनिवार दिनांक 31 जानेवारी 2026 सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे मुक्या समाजाचा बुलंद आवाज, मूक नायक. त्याचे लेखक आहेत जयसिंग वाघ. हजारो वर्षापासून इथल्या शूद्र अतिशूद्र म्हणून ओळखला जाणारा समाज मुक्या जनावरांसारखा जगत होता. त्याचे हंबरणे जणू त्याच्या गोठ्यापुरते सीमित होते. भारतात इंग्रज आले, त्यांनी इंग्रजी शाळा सुरू केली. महात्मा फुले यांनी या शाळा या मुक्या समाजापर्यंत नेल्या आणि या समाजाची दुःख, हाल, अपेष्टा, त्यांच्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन त्यावेळेच्या महार समाजातील एक लढाऊ व्यक्तिमत्व असलेले गोपाळ बाबा वलंगकर यांनी त्यावेळेच्या दीनमित्र, दीनबंधू, सुधाकर अशा वृत्तपत्रातून मुक्या समाजाच्या व्यथा मांडल्या. त्यांनी 1988 मध्ये विटाळ विध्वंसक नावाचे पुस्तक लिहून धर्माच्या ठेकेदारांना एकूण 26 प्रश्न विचारून नवे वादळ निर्माण केले होते. 1988 नसेल बहुतेक, ते बहुतेक इथं चुकलेलं आहे इसवी सन, सॉरी, नक्की सांगता येणार नाही मला. गोपाळ बाबा वळंगकर यांच्या या प्रयत्नांनी प्रेरित होऊन किसन फागोजी बनसोड यांनी निराश्रित हिंद नागरिक साप्ताहिक सुरू केले. शिवराम ज्ञानबा कांबळे यांनी 1908 मध्ये सोमवंशीय मित्र हे साप्ताहिक सुरू केले. किसन फागोजी बनसोड यांनी 1918 मजूर पत्रिका नावाचे दुसरे साप्ताहिक सुरू केले. या महार समाजातील नेत्यांनी आपले स्वतंत्र वृत्तपत्र सुरू करून या देशातील गुलामगिरीची लक्तरे वेशीवर टांगली. धर्माला प्रश्न विचारण्याचे, समाजाचे प्रश्न मांडण्याचे, माणूस म्हणून जगण्याचे हक्क मागणारे, स्त्रियांचे शोषण सांगणारे लिखाण वरील नियतकालिकातून जसे उमटत होते तसेच तेव्हाच्या जागरूक डेक्कन, रयत, विजयी, मराठा, ज्ञानप्रकाश, सुबोध पत्रिका व अन्य काही नियतकालिकातून सुद्धा उमटू लागत होते. खास करून अस्पृश्य समाजाने सुरू केलेली नियतकालिके अल्पायुषी ठरत गेली. वलंगकर, कांबळे, बनसोड आणि या त्या काळातील अस्पृश्य समाजाचे नामांकित पुढारी म्हणून सुद्धा प्रसिद्ध होते. बहुतेक 1908 असेल वलंगकरांनी सुरू केलेलं. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे शिक्षण सुरू असतानाच अस्पृश्य समाजाचे स्वतंत्र मुखपत्र असण्याबाबत प्रयत्न केले. या दरम्यान ते सिडनेहॅम येथे प्राध्यापक म्हणून सेवारत होते. आपल्या समाजाचे मुखपत्र आपणच चालविण्याकरिता त्यांना तांत्रिक अडचणी येऊ लागल्या. याकरिता त्यांनी संपादक म्हणून अन्य व्यक्तीवर जबाबदारी देऊन तांत्रिक बाबी दूर केल्या व 31 जानेवारी 1920 रोजी मुक्या समाजाचा बुलंद आवाज ठरणारा मूक नायक या पाक्षिकाची सुरुवात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपादकीय लेखन लिहून देत असत. संपादक म्हणून त्यांनी पांडुरंग नंदराम भटकर या पदवीधर असलेल्या व सामाजिक पुरोगामी चळवळीत अतिशय प्रभावी काम करीत असलेल्या व्यक्तीची निवड केली. पांडुरंग भटकर हे त्या काळी बरेच नावाजलेले होते. त्यांनी ब्राह्मण मुलीसोबत लग्न केले असल्याने अधिकाधिक नावाजले होते. त्यांना लिखाणाची आवड असल्याने त्यांनी ही जबाबदारी आनंदाने स्वीकारली. ज्ञानेश्वर घोलप हे व्यवस्थापक होते. भटकर यांच्या नंतर हेच घोलप संपादक झाले. मूक नायक सुरू असताना बाबासाहेब म्हणाले की कोणतीही चळवळ यशस्वी करायची असेल तर त्या चळवळीचे स्वतंत्र वर्तमानपत्र असणे आवश्यक असते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते त्या चळवळीची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे असते. 31 जानेवारी 1920 रोजी मूक नायकचा जन्म झाला. अर्थात पहिला अंक प्रसिद्ध झाला. 1920 मध्ये सुद्धा आज सारखाच फसवा खोटा राष्ट्रवाद फोफावला होता. आम्हीच फक्त देशभक्त आहोत, आम्हालाच राष्ट्रवाद माहीत आहे, अशा तोऱ्यात काही मंडळी वावरत होती. आपल्याच देशातील दुसऱ्या समाजाचा जास्तीत जास्त द्वेष करणे म्हणजे जास्तीत जास्त देशभक्त ठरवणे ही संकल्पना त्यांनी मांडली. असा बाजार बुणग्या लोकांना मोठी प्रसिद्धी सुद्धा मिळत होती. मात्र खरा राष्ट्रवाद काय असतो याविषयीचे प्रतिबिंब मूक नायकमध्ये आपणास वाचावयास मिळते. या अंकात स्पष्टपणे लिहिले की जसे एक माणूस म्हणजे एक कुटुंब किंवा एकच घर म्हणजे समाज किंवा गाव, प्रांत, देश होऊ शकत नाही, तद्वतच एकाच राष्ट्रातील एकच विवक्षित जात अगर समाज किंवा गाव एक राष्ट्र होऊ शकत नाही, तर एकापेक्षा अधिक माणसे मिळून एक कुटुंब
अनेक कुटुंबे मिळून एक समाज, अनेक समाज मिळून एक गाव, अनेक गावे मिळून एक प्रांत व अनेक प्रांत मिळून एक राष्ट्र होत असते. एकाच कुटुंबातील माणसांमध्ये एकमेकांविषयी जशी आपलेपणाची भावना असते तशीच ती प्रत्येक समाजात असल्याशिवाय राष्ट्राचा जिवंतपणा दिसणे शक्य नाही. आणि ज्या ठिकाणी तसा जिवंतपणा असणार नाही त्या ठिकाणी इतरांच्या चढाओढीत अपयश हे असणारच. एक राष्ट्र म्हणजे एक कुटुंब अशी शिकवण या देशाला प्रथमच याच मूकनायकाने दिली आहे. मूकनायक तसा निव्वळ एका जातीचा, व्यक्तीचा व चळवळीचा राहिला नाही. इतर वृत्तपत्रात अस्पृश्य समाजाच्या प्रश्नांना जागा मिळाली नसेल तर अस्पृश्य समाजाच्या या मूकनायकाने सर्व देशाचे प्रश्न ऐरणीवर मांडले आहेत. माणसांचे माणूसपण, मग तो अस्पृश्य असो वा अन्य, काय असते, त्याचे हक्क काय असतात, त्याची शिकवण या मूकनायकाने दिली आहे. मुख्य समाजाचे मूकपत्र न राहताच वाचाळ वीरांचे मुख बंद करणारे मूकपत्र राहिले. या अंकास राजश्री शाहू महाराज यांनी ₹2500ची मदत केली आहे. निधी अभावी या मूकनायकचे केवळ 14च अंक निघाले आहेत. मात्र वृत्तपत्र कसे निष्पृह असावे याची शिकवण तो देऊन गेला आहे. वृत्तपत्राच्या इतिहासात आपला ठसा उमटून गेला आहे. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.